राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत असलेल्या डहाणू कळमदेवी येथील शासकीय आश्रमशाळा, तलासरी डोंगारी येथील शासकीय आश्रमशाळा व पालघर एंबूर येथील नूतन शालेय इमारतीचं उद्घाटन व डहाणू कळमदेवी येथे विज्ञान केंद्र भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक यांच्यासह खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, डहाणू प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। डहाणू कळमदेवी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचं उद्घाटन केल्यानंतर मंत्री गणेश नाईक यांनी आश्रमशाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला। याप्रसंगी बोलताना मंत्री गणेश नाईक यांनी असं प्रतिपादन केलं की आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कार्यान्वित असलेल्या 29 प्रकल्पांच्या माध्यमातून आदिवासी जनहिताय हे ब्रीदवाक्य घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दर्जेदार शिक्षण व उत्तम भौतिक सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। तर यावेळी गणेश नाईक यांनी उपस्थितांना अशी माहिती दिली की डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 33 शासकीय आश्रमशाळांतून 9060 मुलं व 9132 मुले असे एकूण 18221 विद्यार्थी ज्ञानार्जनासोबतच उत्तम नागरिकत्वाचे धडे घेत आहेत। दऱ्याखोऱ्यात वास्तव्यात असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व उत्तम भौतिक सुविधांच्या उपलब्धतेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 7 शालेय इमारती, 1 मुलांचं वसतिगृह व 13 मुलींच्या वसतिगृहांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे। तसंच धरती आबा योजनेअंतर्गत 7 मुलांचं वसतिगृह बांधकामाला मंजुरी प्राप्त झाली असून या वसतिगृहाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल। बाब असे की मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोयी होत्या, परंतु टप्प्याटप्प्याने त्या गैरसोयीवर मात करून सोयीमध्ये त्याचं रूपांतर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न सत्यम गांधी हे जे अधिकारी आहेत त्यांनी केलेला आहे।